शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आज मी प्रगतशील शेतकऱ्यांचं गाव अशी ओळख असलेल्या संगमनेर तालुक्यातील घारगाव या गावात आहे आणि या ठिकाणी संजय शेठ अय्यर यांनी खास एक काही नवीन व्हरायटींची लागवड केली आहे. त्याच्यामध्ये मिस इंडिया असेल, काश्मीर रेड असेल आणि बॉल सुंदरी या नवीन 3 व्हरायटींची लागवड केलेली आहे आणि ह्या तिन्ही व्हरायटींना व्यापाऱ्यांची असेल किंवा कस्टमरची असेल प्रचंड मागणी आहे आणि ह्या परिसरामध्ये एकमेव त्यांची बाग आहे. त्यामुळे आज या बागेला व्हिजिट देण्यासाठी आसपासच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातून सुद्धा लोक या ठिकाणी येत आहेत. तर आपण आज या तिन्ही बागा आहेत त्याविषयी आपण माहिती संजय शेठ अय्यर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. संजय शेठ, तुमचं आमच्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम आम्हाला माहिती द्या की ही जी लागवड केली आहे ह्याचं अंतर किती आहे लागवडीचं? ह्याचं अंतर 12 फूट असं आहे 2 झाडांमधलं आणि 2 सऱ्यांमधलं अंतर 16 फूट आहे. बरं बरं बरं. आणि ही जी लागवड केली ही कोणत्या महिन्यात करायला पाहिजे? जानेवारी नोव्हेंबरपासून कुठल्याही महिन्यामध्ये जर केली एप्रिलपर्यंत तरी काय प्रॉब्लेम नाही यायला. हां 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 हां. आणि ही रोपं ही कुठं मिळतात? मला कलकत्त्यावरून मिळाली होती. बरं बरं. आता ही लागवड करत असताना लागवड झाल्यापासून किती दिवसात फ्लॉवरिंग चालू होतं ह्याचं? 7व्या महिन्यात फ्लॉवरिंग चालू होतं. आणि फ्लॉवरिंग चालू झाल्यावर माल किती दिवस चालू राहतो? पहिल्या 7 महिन्यामध्ये साधारण 30 किलो मिळते. हां हां हां. कॅमेरामॅनला विनंती करतो थोडं बोरही दाखवा. प्रचंड बोरं लागलेली आहेत, फांद्या अक्षरशः वाकलेल्या आहेत आणि साधारण 1 डिसेंबरपासून या बोरांची तोडणी चालू आहे. तरीसुद्धा आपण बघू शकताय पानं कमी आहेत आणि बोरांची संख्या जास्त आहे. या ठिकाणी बघू शकताय आज 2 महिने झाले बरोबर शेठ? 2 महिन्यापासून तोडणी चालू आहे तरीसुद्धा एवढा माल आहे. 2.5 महिने होत आले पावसात. 2.5 महिने झाले. तर या ठिकाणी एका झाडाला 100 किलोपासून साधारण 150 किलोपर्यंत सरासरी माल आहे आणि आज माल हा 50 ते 60 रुपये किलो दराने ह्या ठिकाणी विक्री चालू आहे. तर शेठ, यामध्ये रोग आणि किडी प्रामुख्याने कोणते असतात? याच्यात बोराची आळी ते एक असतं. हां हां. ते सुरुवातीपासून जर आपण ट्रॅप ते सापळे लावायचे त्याच्यामध्ये तुमचं ते औषध इकोसाईड औषध आठवड्याला 2 थेंब टाकलं ना का मग अतिशय सुंदर रिझल्ट आहे. आणि भुरी आहे. बर 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 बर. म्हणजे जास्त त्याच्यात असं काही फार हे नाही, फक्त भुरी आणि फळमाशी. हा याचे दोनच जास्त डाळिंब द्राक्षासारखी एवढी जास्त खर्च नाही. महिन्यातून 2 फवारण्या साधारण पुरेसे आहेत. सर्वसामान्य एखाद्या गरीब शेतकऱ्यासाठी अतिशय चांगली चांगलं. बर बर. आणि ह्यात म्हणजे दुसरे अजून काही असतात का, सुरशा किंवा मर किंवा? म्हणजे डाळिंबाला जसं सुरशा तसं याच्या खोडाला फांद्याला सुरशा आहे. बरं. पण लागवडीपासून जर आपण काळजी घेतली, वगैरे वॉश केली तर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतोय. तर तुमच्या बोराची क्वालिटी अशी सुंदर आहे, क्वालिटी चांगली आणि चमक चांगली आहे आणि चवीला खूप छान आहे. तर ह्यासाठी तुम्ही कृषीटेकचे काय प्रोडक्ट वापरलेत का? सायझर वापरलंय आणि अजून सायझर असेल, इकोसाईड असेल, इकोसाईड वापरलेलं आहे, बोरॉन वापरलं किंवा प्रत्येक फवारा तुम्ही न्यूट्रास्पेडचा न्यूट्रास्पेड याच्या म्हणजे वापर करताय कारण ह्याचं पान मेंचट आहे. म्हणजे औषधाचं पेनिट्रेशन किंवा रिझल्ट चांगला पीएच साठी वापरताय. तर शेतकरी बंधूंनो, हे होते संजय शेठ अय्यर. त्यांनी अतिशय सविस्तर आपल्याला ह्या बोराविषयी माहिती दिलेली आहे आणि हा व्हिडिओ जो तुम्ही फेसबुक, इंस्टावर पाहत असेल तर फॉलो करा आणि यूट्यूबवर जर पाहत असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.